हो, तसं त्यांचं म्हणणं काय आहे का तुम्ही काम कंप्लीट दाखवलेलं आहे, काम अपूर्ण आहे, त्याचं बिल काढलंय असं ते म्हणतात तुम्हाला. तुम्ही आता काम कंप्लीट कसं काय दाखवलं? आणि ऐका ना, माझं काय म्हणणं सर, हे बघा तुम्ही काम कंप्लीट दाखवलंय का नाही, हे खोटं आहे का? हे तुमच्याच हस्ताक्षरात आहे ना सैनिक. काम चालू आहे, काम आमचं आता संपलेलं असेल का? मी पण परवा जाऊन आले. विषय असा आहे का तुम्ही काय म्हणता 29/3/2025 ला काम कंप्लीट केले. ऐकून घ्या, तसं नाही, कंप्लीट झालेलं नाही. मी काम चालू आहे, काम संपलेलं नाही आपलं. संपलेलं आहे. हे काय मग साहेब, हे काय तुम्हाला पाठवले व्हॉट्सअपला मी फोन पे केले होते ना तुम्ही, तर माझे फोन तर उचलायचे बंद केले. मग काय आहे आता तुम्ही जे हे एमपी रेकॉर्ड केलेलं आहे, हे काम कधी एकमेश झाले आहे, कधी एड झाले, सगळं त्याच्यावर तारखानिशी आहे ना. 29/3/2025 ला तुम्ही हे काम कंप्लीट दाखवले आरसीसी गटाराचं. अजूनही काम अपूर्ण आहे. अजून 3 दिवस झाले साहेब. हो, मग आता हे काम मी किती पूर्ण दाखवले. निधी खर्च करायचा होता म्हणून आपण बिल सबमिट केलं. बिल पेड झाला 28 नंतर झालेलं बिल आता पेड झालेलं नाही. त्याला 28 ऑलरेडी आपण त्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे. निधी खर्च होणार होता म्हणून आपण ते सबमिट केलं कागदपत्र, पण अजून त्याला पेड झालेलं नाही असेल. काय पेड 28/4 ला बिल पेड झालं असेल. अहो सर ऐका ना, काम तुम्ही काय म्हणता का ते निधी खर्च करायचा म्हणून खर्च करायचा, हे तुम्हाला अधिकार आहेत का? काय हे असं काम अपूर्ण असताना बिल काढायचा? अहो बिल काढलंच नाही साहेब. बिल 28/4 ला. अरे बाबा, इथं हे काय सर, हे बघा ना, एक मिनिट तुम्हाला दाखवतो सर. आता हे तुम्हीच दिले ना तयार करून, काम तर कंप्लीट दाखवले ना, मग तुम्ही चुकीचं केलेलं आहे. आम्ही पेड कार्य करायला पेड कंप्लीट दाखवलं की नाही दाखवलं? हे जे काम आहे सर, हे बघा, हे एमडी बुक सगळं तुमचं एमडीचं सगळं याच्यामध्ये डिटेल आहे, बरोबर? हे तुम्हीच बनवलेलं आहे, आम्ही नाही बनवलं. 25/2 ला तुम्ही गटर खोदायचं काम केलंय आणि हे बघा 29/3 ला सगळं काम पूर्ण झालंय तुमचं ते आरसीसीचं. 29/3 ला 2025 ला काम पूर्ण कसं काय झालं? तसं नाहीये, ते बिल आपण फक्त सबमिट केलेलं आहे. बिल पेड झाला 28/4 नंतर झालेलं आहे. तुम्ही हे काम अपूर्ण असताना पूर्ण कसं दाखवलं? 28/4 नंतर आपल्याला निधी खर्च करायचा होता म्हणून आपण सबमिट केलं. मग काम न करता पैसे द्यायचे काय? ठीक आहे, दिलेलंच नाहीये. मग आता विचारलं कसं काय पैसे दिले? आता जाऊन विचारा बिल त्याला कधी दिले. 28/4 नंतर दिले. आता कोणता दिवस आहे? आता मे महिना चालू आहे. बिल दिलं ना तुम्ही 28/4 ला? अहो डिव्हिजनची प्रोसेस झाली, अजून त्याला बिल मिळालं की नाही मला पण माहित नाही. बिल मिळालं की नाही मी कसं हे काय तुमच्या सबमिशन आहे साहेब. 28/4 ला बिल दिलं म्हणताना माहिती नाही. अहो बिल तिथून डिव्हिजन बंद केलेलं आहे. तुम्ही विभागीय कार्यालय विचारा ना बिल कधी मिळालं त्याला. आम्हाला कसं सांगता येईल इथं बसून त्याला बिल कधी मिळालं? काम आमचं तुम्ही पूर्ण करा. आमचं फक्त सबमिशन आहे, बिल पूर्ण झालेलं नाहीये. बिल पूर्ण झाले माझ्याकडं. काम अपूर्ण असताना तुम्ही पूर्ण का दाखवलं? अहो सबमिशन आहे साहेब. बिल अजून त्याचं पेड झालेलं नाही. 28/4 नंतर त्याचं बिल. अहो साहेब, काम अपूर्ण असताना तुम्ही पूर्ण का दाखवलं? पूर्ण झालेलंच नाही ना. मी तुम्हाला सांगतो ना, आता काम चालू आहे त्याचं. मग पूर्ण का दाखवलं 29/3 ला? अहो सबमिशन तुम्हाला सांगतो, सबमिशन आहे फक्त. हे कागदपत्र सबमिट केलेलं, बिल पेड झालेलं नाही. तुमचं शिक्षण किती मला नाही वाटलं. मग आम्ही फक्त कागदपत्र सबमिट केलं. एमबी केव्हा होते? जेव्हा काम पूर्ण होतं तेव्हा एमबी होते ना. कामाचं बिल पेड झालेलं नाही. तुम्हाला आता सांगतो बिल पेड झाले का नाही झाले. ठेकेदार म्हणतोय बिल मिळाले, तुम्ही म्हणताय का बिल पेड नाही, म्हणजे काय समजायचं? आम्ही सबमिट केलं होतं पण ते पेड त्यावेळेस तुम्ही काय सबमिट केलं? म्हणता ना 31/3 ला पेड बिल काम अपूर्ण असताना तुम्ही बिल का पाठव? कारण निधी खर्च करायचा होता साहेब. असं काय करता? शासनाची आमची एवढे दिवस ठेकेदारांनी 6 महिन्याची बिडू साहेब, आता असे अनेक या ठिकाणी खरं तर अनेक असे पैसे झाले. तुम्ही त्यांना जर काम न करता तुम्ही त्यांचं जर बिल काढलाय तर बाकीचे काय काढ तुम्ही बिडून तुम्हाला मी काल शिवसाहेबाची बोला ते उपाध्याय आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही यांचं बिल काढलं ना, बाकीच्यांची बी कामं नाही करता बिल काढायचे ना. मग
बाकीचे पैसे लॅब झाले किती लोकांचे लॅब तसं नाहीये, तसं नाही. नाही भरते साहेब आता तुम्ही मला तुमचं तोंड पाहत असेल किती लोकांचे पैसे लॅब झाले सांगा मला तालुक्यात आपण 1 2 3 4 काय सांगा तुम्ही आपण जनरली काम झाल्यावर बिल करतो. बिलाच्या आधी मी काय म्हणतो या हा. मीडियाच्या हे खर्च टाकायचा होता म्हणून आपण कागद बिडू साहेब नाही थांबा जरा. निधी खर्च करायचा होता म्हणजे काय करायचा होता खर्च बरंच द्यायचे का पैसे काम नसताना अहो, दिले तो काय ठेकेदार जमला होता का तुम्ही आतापर्यंत त्या मुदतीत काम चालू केलं नाही पूर्ण नाही तुम्ही काय दंडात्मक ऐका ना दंडात्मक कारवाई काय केली तुम्ही आता रिपोर्ट केलं का त्याला आपण ज्यावेळेस हे केलं ना त्यावेळेस त्याला बिल मिळालेलंच नाही. त्याला दंड का नाही केला तुम्ही हा. काम वेळेस त्याला म्हणतो तुम्ही त्याला नोटीस का दिली काम चालू आहे त्याचं. मुदत पण आहे त्या कामाला. किती मुदत आहे? पाहावी लागेल मला कागद. मी दाखवतो ना तुम्हाला तुम्हीच लिहिले त्याच्यात कागदपत्री पाहावी लागेल त्याची मुदत. काय होते सगळ्यात त्यांच्या- जे उत्तर आहे ना लोक शिवाय देतील खाली कमेंट मध्ये साहेब म्हणजे अधिकाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा होईल. हे बघा तुमचं काम आहे ना काम करायचं तुमचं डेट सगळी याच्यामध्ये लिहिली तुम्हाला वाटलं तो हे पाठवतो तुमची वर्क ऑर्डर पाठवतो तुम्ही 10/4/2025 ला त्याची शेवटची डेट आहे ड्यू डेट काम कम्प्लीट करायची प्लस कॉन्क्रीट प्लस हे आरसीसी आणि यांनी काम आरसीसी अपूर्ण असताना किंवा केलंच नसताना बिल काढले मग काय पाहून बिल काढले ते पण महत्वाचं बिडू आहे ना. साहेब तुम्ही तर जबाबदार खुर्चीवर बसला आहात तुम्ही बीडीओ आहात आणि हा जो पैसा आदिवासी विभागाचा पैसा अंतर्गत पैसा करतो होते या पैशात म्हणजे लुटमार तुम्हाला जाणवत नाही का साहेब वास्तविक पाहता आम्ही फेब्रुवारी महिन्यातच हा सगळा आढावा घेतला होता की जी जी कामं मंजूर आहेत ती 31 मार्च पर्यंतच पूर्ण करायच्या सगळ्या एचओडीनं सूचना दिली. आता विषय येतो हा 5 लाखाच्या पुढचा. 5 लाखाच्या पुढचा विषय काय व्हिडिओशी निगडीत देत नाही तो जातो जिल्हा परिषदकडे. त्यामुळं जिल्हा परिषदेची जर काही प्रलंबित कामं राहिली असतील तर त्याचा आढावा काही माझ्याकडे नसेल परंतु माझ्या स्तरावरची जी कामं आहेत ती मॅक्झिमम आपण 31/3लाच पूर्ण केलेली आहे. पण 31/3ला तुम्ही कामं पूर्ण केले तर आमची मागणी अशी आहे का हे काम न करता 31 मार्चला बिल काढलंय याचा रिपोर्टिंग करून तुम्ही आम्हाला द्या आम्ही तशा प्रकारे जिल्हा परिषदला शिवसाहेबांकडे आणि पालकमंत्र्यांकडे तक्रार करतो. 31 मार्चच्या अगोदरचे जे फुटेज असेल त्यांनी काम केलेले आहेत ना हा. ते पण त्यांना जोडावं लागतं ना एमबी बरोबर ते फुटेज आहेत का यांच्याकडं काहीच नाही असेल तर दाखव दाखवा नाही परदेश साहेब ते मागचे काम गेले फोटो आहेत तुमचे जेवढे तुम्हाला तालुका पाहिजे परदेश साहेब आम्ही समजू शकतो पण तुम्ही तालुका पाहत असताना खाली एखाद्या समजा 7 गट आहेत 7 गटाला तुमच्या सहीने दिले होते सर गेल्या वर्षी दिवाळीमध्ये त्यांना काम करायची ऑर्डर दिली गेल्या वर्षी ठीक आहे तो बंद काय करत होतं मग 11/10/2024 अजूनही काम पूर्ण नाही त्याच्यावर एक यांनी नोटीस काढली का बाबा त्या ठेकेदाराला काम का पूर्ण केलं नाही हे उलट त्याला काम न केल्याचे पैसे देतात. तुम्ही एखादी नोटीस काढली का परदेश साहेब काय आहे ते काय ते बिल सबमिशन 28/4. मग आता विचारलं तुम्ही बिलचं सबमिशन केलंय अजून काम अपूर्ण आहे तुम्ही अपूर्ण कामाचं बिल सबमिशनचं कसं काय केलं सर आता महिना कोणता चालू आहे तुम्ही त्या ठेकेदाराचा फायदा काय करून देताय. मे महिना चालू आहे ना तुम्ही बीडीओ साहेब आपण आता सुद्धा सुराला जाऊ शकतो बघू शकतो अजूनही ते काम 2 दिवस पूर्ण होत नाही आणि काम पूर्ण झालं म्हणून बिल केलेलं आहे. बाकीच्या ठेकेदाराकडून लेट झालं ना नोटीस दंड लावतो त्यांना. हे जे काही 4-5 विशिष्ट ठेकेदार आहेत ना यांना खुल्या म्हणजे यांनी कशी बी कामं केली ना काय यांना अडचण नाही. बाकीच्या ठेकेदारांनी ते काटव झालं आपलं म्हणणं नाही उलट माझं म्हणणं सगळं काटव धरलं पाहिजे. हे फालतू लाट कशी नाही हे काहीतरी यांचं आर्थिक हित समज असं शेव होतं का असं कोणी एवढी रिस्क घेईल नोकरी जाईल गुन्हा दाखल होईल. तुम्ही काय नाही बीडीओ साहेब आम्ही तुमच्याकडे लेखी देतो पत्रकार समोर आहे हे आहे नाही 11/10/2024 ला आहे ना वर्क ऑर्डर इतके दिवस त्यांनी काम नाही करत तो त्याला तुम्ही एक कालच नोटीस मी पाठवत तुमची नाही. युट्यूब ऐकली
आहे बघितलेली आहे. तुम्ही आदरणीय शिवसरांना त्याची तक्रार केलेली आहे. शिवसरांकडून जे आदेश येतील ते मी इम्प्लिमेंट करेल. नाही आमचं असं म्हणणं आहे की काय होतंय ऐका माझं म्हणणं काय आहे, एक आता काय झालं ते वेगाने काम फास्ट पूर्ण करतायत. ते काय म्हणतील हे काम आम्ही 3 महिन्यापूर्वीच कम्प्लीट केले. तर माझी अशी रिक्वेस्ट होती का एक कोणीतरी याचा पंचनामा झाला पाहिजे, काम पूर्ण आहे का पूर्ण आहे, उद्या भेटू ना भेटू तो पुरावा होईल ना एव्हिडन्स. नाही तर काय विषय त्याच्यामध्ये ते 3-4 महिन्यापूर्वीच काम कम्प्लीट झाले डॉक्युमेंटली. आता किती वाजले? आता काय 5:49 झाले. दहा का साहेब आत्मदान वगैरे चला. नाही केलं पाहिजे माझं म्हणणं आहे का जेणेकरून या आदिवासी विभागामध्ये आमच्या पट्ट्यात 40 लाख इकडे लोक खूप हुशार आहेत. पण आमच्या भागामध्ये तुम्हाला सांगू खूप म्हणजे भ्रष्टाचार इतका बोकाळलाय ना, म्हणजे ती काम कुणासाठी जनतेसाठी करतात का अधिकारी ठेकेदारीसाठी करतात हेच कळत नाही. एक काम दाखवा बक्षीस मिळवा चांगलं काम. चला मग जाऊ ना आपण. संदीप भाऊ बिडू साहेब आम्ही साहेबांना किती फोन केले, 10-15 फोन केले, फोन ते उचलत नाही, दुसऱ्या फोन उचलतात. आम्ही काय काय तुमचे काय दुश्मनी आहे का काय आहे का चुकीचं काय आरोप करतो. चला मग जाऊ ना आपण. गाडी पाहून तुमची तुमच्या कोणती गाडी दिली भाऊ? आम्ही एक मोटरसायकल जनरली कसं होते हे सगळं टेक्निकल आहे. त्याची टेक्निकल आहे परंतु काम पूर्ण घ्या पूर्ण एवढा विषय. परदेशी साहेब त्याचे इन्चार्ज आहे. साहेबांनी येऊन त्याचं व्हेरिफिकेशन करावं. हा मी तेच म्हणतोय ना, ते म्हणले मी येतो आज, आलेच नाही साहेब. जायचं का साहेब आता कुठं पुरायला? अहो साहेब लोक बसल्यात परंतु ते काम बी तिकडं बी महत्वाचं नाही काम. माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही चला तुम्ही बघा ना, सर म्हणतात ना ते तेवढं उडकलं की जाऊ. 200 लोक एवढे बाजू काढून जाऊ. अहो, पण नाही, ते त्याला उद्या कामाकडनं बोलवा, काय आता तुम्ही बोलवा. बघा. उद्या त्याला लावायचा बरोबर. नाही विषय काय आहे का सरांकडे 2 तालुके आहेत, जुन्नर आणि आंबेगाव. माझी रिक्वेस्ट आहे आता आपण जाऊया आंधरवाड्याच्या आत. 5-10 मिनिटं उरकतो मग जाऊ. हा 5-10 मिनिटात उरकतो मग जाऊ. उरट जाऊन घेतो. नाही बघा तुम्ही आता कॅमेऱ्यावर बोललेत 5-10 मिनिटांमध्ये या तुम्ही, आमची विनंती आहे तुम्हाला.